नाशिक एक शांत, धार्मिक, देवभक्तीने भरलेलं शहर. पण या शहरात एक असा काळाकुट्ट चेहरा लपलेला होता, ज्याने लोकांच्या श्रद्धेचा, विश्वासाचा आणि विशेषतः महिलांच्या आयुष्याचा असा खेळ केला का ऐकून अंगावर काटा येतो. नाव अशोक खरात. एक भोंदू बाबा ज्याने देव, पूजा, उपाय यांच्या नावाखाली एक भयानक साम्राज्य उभा केलं. पण अचानक एक दिवस सगळं उघड झालं आणि जे बाहेर आलं ते फक्त गुन्हा नव्हता, तो एक भयावह जाळ होता. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर द महाराष्ट्र. ही गोष्ट आहे एका अशा माणसाची जो स्वतःला देवदूत म्हणायचा, लोकांच्या समस्या एका क्षणात सोडवतो असं सांगायचा. पण त्या उपायांच्या आड काय चाललं होतं हे जेव्हा उघड झालं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सुरुवात झाली एका तक्रारीपासून. एक महिला पोलिसांकडे आली. तिच्या डोळ्यात भीती होती, आवाजात कंप होता आणि तिने सांगितलेली कथा ऐकून पोलीसही थरारले. तो बाबा नाही, तो राक्षस आहे हे शब्द ऐकताच तपास सुरू झाला. आणि जसजसं तपास पुढे गेला तसं एक एक धक्कादायक सत्य समोर येऊ लागले. अशोक खरात एकेकाळी मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा हा माणूस नंतर अचानक ज्योतिषी बनतो आणि काही वर्षातच करोडोंचा मालक बनतो. मोठे बंगले, आलिशान गाड्या आणि VIP क्लायंट्स. पण हा पैसा कुठून आला हा प्रश्न कोणीच विचारला नाही, कारण लोकांना त्यांच्याकडून चमत्कार मिळत होते. तो लोकांना सांगायचा, तुझ्यावर संकट आहे, तुझं आयुष्य संपणार आहे, आणि मग सुरू व्हायचं भीतीचं राजकारण. लोक घाबरायचे आणि त्याच्याकडे उपाय मागायचे. आणि तो उपाय हजारो लाखो रुपयांच्या पूजा, विशेष विधी, गुप्त रात्रभर चालणारे कार्यक्रम. पण या विधींच्या आड काय चाललं होतं ते जेव्हा समोर आलं तेव्हा सगळे हादरले. अनेक महिलांनी आरोप केला की या बाबाने देवाच्या शक्तीच्या नावाखाली त्यांच्यावर अत्याचार केले. काहींना औषधं देऊन बेशुद्ध केले, काहींना ब्लॅकमेल केलं आणि काहींचे तर व्हिडिओ बनवले. हो, पोलिसांना तब्बल 300 पेक्षा जास्त व्हिडिओ सापडले, ज्यातून या राक्षसी कृत्यांची साक्ष मिळते. कल्पना करा, एक महिला जी आपल्या आयुष्यातील समस्या घेऊन एका बाबाकडे जाते आणि तिथेच तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. हा फक्त गुन्हा नाही, हा विश्वासघात आहे, श्रद्धेचा खून आहे. आणि इथेच संपत नाही. या प्रकरणात आणखी एक मोठा ट्विस्ट आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात, ती सध्या फरार आहे. पोलिसांनी तिच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केला आहे. म्हणजेच ती देशाबाहेर पळण्याचा प्रयत्न करू शकते. SITचं पथक तिच्या मार्गावर आहे. त्यांनी तिच्या माहेरी जाऊन चौकशी केली आणि तिथून जे समोर आलं ते आणखी धक्कादायक होतं. कल्पना गेली 16 वर्ष आपल्या माहेराशी संपर्कातच नव्हती. तिच्या भावाने सांगितलं ती कधीच परत आली नाही. आम्हाला काहीच माहीत नाही. हा फक्त योगायोग आहे का, की काहीतरी मोठं लपवलं जात आहे? आता तपास आणखी खोलवर गेला आणि समोर आला एक जमीन घोटाळा. शिर्डीमध्ये एका शेतकऱ्याची करोडांची जमीन फसवणुकीने घेतली गेली आणि या व्यवहारात कल्पना खरात आणि तिच्या भावांचा सहभाग असल्याचा संशय आहे. म्हणजेच हा फक्त एक व्यक्तीचा गुन्हा नाही, तर एक संपूर्ण नेटवर्क आहे. SITने तपास सुरू केला आणि एक एक धागा उलगडून लागला. इन्कम टॅक्स, पासपोर्ट, रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट सगळ्यांना नोटीस पाठवण्यात आली, कारण हा पैसा फक्त भारतात नाही, कदाचित परदेशातही गेला असण्याची शक्यता आहे. आणि मग पोलिसांनी छापा टाकला खरातच्या ऑफिसवर आणि जे सापडलं ते पाहून सगळे धक्क झाले. 22 रुद्राक्षांचा बॉक्स, हिरव्या रंगाचं संशयास्पद द्रव आणि काही विचित्र वस्तू ज्यांचा वापर लोकांना घाबरण्यासाठी केला जात होता. हा सगळा एक नाटक होता, लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन त्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा. पण सर्वात भयानक गोष्ट अजून बाकी आहे. काही महिलांनी असा आरोप केला की त्यांना गर्भधारणा झाल्यावर जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देण्यात आल्या. त्यांच्या आयुष्याशी खेळ करण्यात आला. त्यांच्या शरीरावर, मनावर अत्याचार करण्यात आले. हे ऐकून तुम्हालाही प्रश्न पडेल की इतक्या वर्षापासून हे सगळं चालू होतं आणि कोणीच काही केलं नाही. उत्तर एकच आहे, भीती आणि लाज. महिलांना ब्लॅकमेल केलं जात होतं, त्यांच्या व्हिडिओज दाखवून त्यांना गप्प बसायला भाग पाडलं जात होतं आणि म्हणूनच हा राक्षस इतकी वर्ष मोकाटे फिरत होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. एक एक करून पीडित महिलांनी आवाज उठवायला सुरुवात केली आणि आता हा आवाज थांबणार नाही. आज अशोक खरात न्यायालयीन कोठडीत आहेत, पण ही फक्त सुरुवात आहे, कारण अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. कल्पना खरात कुठे आहे? या प्रकरणात अजून किती लोक सहभागी आहेत?
आणि सर्वात महत्त्वाचं, अजून किती पीडित समोर येणार आहेत. हा फक्त एक केस नाही, हा समाजासाठी एक इशारा आहे. अंधश्रद्धा, अंधविश्वास आणि भोंदूबाबा यांच्या मागे धावणं किती धोकादायक ठरू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. आज गरज आहे जागरूक होण्याची, प्रश्न विचारण्याची आणि अशा लोकांविरुद्ध आवाज उठवण्याची. कारण जर आपण गप्प बसलो तर अशोक खरात अजून किती बाबा जन्माला येतील हे सांगता येणार नाही. आणि शेवटी एकच प्रश्न, तुमच्या आसपास असा कोणी आहे का जो देवाच्या नावाखाली तुमच्यावर नियंत्रण ठेवतो आहे? जर आहे तर सावध व्हा, कारण पुढचा बळी कदाचित तुम्ही असू शकता. ही होती नाशिकच्या अशोक खराची प्रकरणाची थरारक, धक्कादायक आणि डोळे उघडणारी कहाणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर तो शेअर करा, कारण कदाचित तुमचा एक शेअर कुणाचं आयुष्य वाचवू शकतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जागरूक राहा, सुरक्षित राहा आणि सत्यासाठी उभे राहा. धन्यवाद.